येतो ग. आओ कुठं चालला तुम्ही? येतो जरा गावात चक्कर मारून. तुम्ही नुसतं चक्रच हाणा. काय झालं आता? नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करताय, अजून कशातच काही नाही झालं. आता लागत नाही, आता ते माझ्या हातात आहे का? हा, मग काय करायचं ठरवलंय? लागत नाही तर तोपर्यंत फिरवतो गावात. असेच टवळके करत फिरत जा. मग काय करू, तुझ्या माग बसू का नुसतं? अहो जर काम धंद्याचं बघा. कसले काम धंदे? आता लोकांच्या हाताखाली जाऊ का मग? मग काय असंच घरीच बसणार आहे का? बसू ना घरी, आता काय तू पण आहे ना, आई बाप सांभाळतात ना माझे. तू का उपाशी आहे का? अहो कवर त्यांच्या जीवावर खायचं, स्वतःच बघावं लागेल ना. उद्या पुढं पोरं बाळ झालं मग काय करायचं? पोरं बाळ झाल्यावर बघू काय करायचं काय नाही. आता आहे का काय टेन्शन? भेटतंय ना 4 टाइम, खायचं मग. बरोबर आहे ना तुमचं. आता भेटतंय म्हणून सोकलेत चांगलेच तुम्ही. मी काय म्हणते ते ऐका तुम्ही आधी. काय? आपण बिझनेस करू. बिझनेस करू? हा, आणि कसला बिझनेस करायचा? आपण हॉटेल टाकू. ऐका ना, ती आपली जमीन आहे ना, पडीकच आहे ना. ती रोडच्या कडेची? हा, ती रोडच्या कडेचीच म्हणते मी. तर मग ती आपण विकून टाकू आणि त्याच्यातून जे काही पैसे भेटतील त्याच्यात पैसे हे करून हॉटेल टाकू. आपण म्हातारा नाही ऐकायचं ना, लय त्याच्यात ना असं वावरात जमिनीत लय जीव गुतलेला असतोय त्याचा. काय करावं? हे बघा, त्यांना कसं बनवायचं ना ते तुम्ही बघायचं, मी नाही. आईला सांग. आहे आहे. काय झालं? बाबा कुठे गेले? बाबा गेलेत बाहेर. हा का? ते मला बिझनेस करायचा आहे, व्यवसाय. असं होय? हा, त्यासाठी पैसे लागतील. पैसा किती पैसे लागतात? पैसे आता सांगता यायचे नाही, पण भरपूर असे लागतील. हॉटेल टाकायचंय. अरे मग बक्कळ पैसा लागल. मग लागणारच. मग आता कवर, आता नोकरी काय लागणच मला ना. आता मस्त प्रयत्न करतो, तू बी बघते ना, मस्त एवढं शिकलोय. हाय का नाही? बरोबर आहे ना? मला काय असं डोक्यात होतं की ते आपले ते रोडच्या कडे जमीन नाही का, तशी मी पडीकच आहे ना, मग ती इकून टाकू. काय तुझं डोकं जागेवर आहे का नाही? अरे तुझा बारा इकू द्यायचं ती जमीन. लय आशा आहेत रे त्या जमिनीवर. मला नाही वाटत ते काही विकू देतील म्हणून. कवर आम्ही घरी बसून खायचा? अहो लोक बोलते आम्हाला, पण आम्ही जे करतोय ना ते चांगल्यासाठीच करतोय. अरे पण दुसरी पण कामं आहेत ना, ती करावीत. कसले दुसरे काम? आणि काय ते वावरात नुसतं कुसळ का कुसळ खायचे काय? पोरग करतं चांगलं ते खपत नाही तुम्हाला, ते मला बाकी माहित नाही. मात्र आलं का त्याला विचारायचं, पोरग असं असं म्हणते ते तुम्ही तुमचं बघा, आणि मला ते हॉटेल टाकायचं म्हणजे टाकायचंच. मी होस तर काहीतरी निर्णय झाला पाहिजे. बरोबर का नाही? मी येतो जरा गावात जाऊन. विचारा. अग मामी, तुला मामाची त्यांची आठवण येते का नाही ग? येते की. मला बी असं वाटतंय आपण जाऊन यायचं का? हा चल. अगं पप्पा, मग पप्पाला म्हणू ना आपण. आणि पप्पा नाही आले तर काय करायचं? आपण दोघी कुठे जायचं? विचारून तर बघू एकदा. बर, आल्या विचारच. हा हा, येते ना पप्पा, मग विचारू आपण. चांगले मामाकून कपडे बिपडे घ्यायचे आता. लय दिवस झाले. तू पण घे मामाकडून ते कपडे. अगं आलेच, पप्पाच आले. लय निवांत बसलं तरी. काय नाही, आता म्हणलं जरा तिला मामाची आठवण आलती. कुठे तिकडे जायला? ती म्हणते तिकडे जाऊन येऊ. आता हा, आता दिवाळी होऊन गेली, सगळं झालं ना. आता काय आलो असतं जाऊन आपलं उभे उभे भेटून. बाबांकडे बी लय दिवस झाले गेलेलं. त्यांचं कसं काय चाललं? बरं चाललंय का? फोन बिन येतो का त्यांचा? आता फोन बी नाही त्यांना. फोन तरी कुठं देता येतो? आणि त्यांना ती लावता येत नाही. जाऊ मग, काय ठरवा कधी जायचंय ते. आजच जाऊन आला असतो नुसतं उभे उभे भेटून. तर आज जायचं? हा, काही काम नसलं तुम्हाला तर? काम नाही तसंच, काय शनिवारच आहे त्याच्यामुळे काही काम नाही, काय नाही, निवांत आज. चला मग, आवरलंय आम्ही बी, जाऊन येऊ मग. बरं, आता जायचं ठरलंयच, आपण जाऊ. आता एक काम करू, आता मला लय भूक लागलेली. जेवण करू, तो 2-2 घास खाऊ आणि मग निघू. एक काम करू, आता 2-2 घास खाऊ आणि निघू. चला, सगळ्यांनी पोटात टाकलेलं बरं आहे आपलं. हा, चला निघू मग. चला, आखू बी जेवली नाही अजून. खुश झाली. चल चला इकडं. काय विचार केलाय मग जमिनीचा? तुला याच्या अगोदर मी 4 बारा सांगितले, मी माझ्या बाप दादा शिवाय ती जमीन आहे, मी जिवंत आहे तोपर्यंत विकणार नाही. हा, अहो असं पण त्या जमिनीत काय पिकत नाही. अरे पण ती बाप दादाची यार, काय होईल भविष्यात मला काही कळा ना. तुमचं कशासाठी विकायचं वावर? अहो त्याला करायचंय बिझनेस, काय हॉटेल का काय टाकायचं म्हणते. काय यार हॉटेल ते बिझनेस काय येऊन बसली तुम्ही? हा,
हॉटेल टाकून लोकांची लेकरं पाजायची. अरे हे बी पिईन तिथं. अहो तसं नाही, पण तुम्हाला माहिती तो कसा गरम डोक्याचा आहे. शेबककडे आता एवढा शिकलाय ना, तो जर महागच पुढं जाऊन नोकरी लागला असताना मी म्हणतो ठीक आहे ना, 5-25 हजारावर सुरुवात झाली असती. आज ₹1,00,000 पगार असता त्याला. 3 वर्ष झालं घरात बसून आहे. करीन तर लाखाचीच करीन. याच्या बापाने ठेवली का लाखाची नोकरी लगेच? हा, आणि आता धंदा करायचा आणि मोठा व्हायचा आणि श्रीमंत व्हायचा वावर इकून. अहो किती केलं तर आपलं पोरग येते आणि एकुलतं एक आहे. त्याच्यासाठी नाही तर कुणासाठी आहे सांगा बरं. अहो काय पुढे पिऊन अरे हो पिऊन आले पिऊन. बघा सांगितलं का नाही म्हाताऱ्याला? अरे सांगितलंय ना, आणि तू पिऊन आलास वय अक्षा. पिऊन आलं म्हणजे काय? टेन्शन कमी असतं का माझ्या डोक्याला? पिऊन आलं म्हणजे हा, सगळ्या लोकांनी मला बोलणे घावं लागत तिकडे तिकडे. वावर इकून बी सगळं त्याच्यातच जातील पैसे, पिण्यात खाण्यात. आणि तू म्हणते एक वावर दी पैसे बस त्याच्यातच जाते पैसे. अरे एकूण ते पोरग जरा बी काळजी नाही का पोराची? हा पोरग कुठेतरी नोकरी धंदा बिंदा काहीतरी व्यवसाय करायचा म्हणतो तर त्याच्यात ती कोसळायची जमीन घेऊन बसल्या मध्ये मेल्यावर का वर न्यायची का तुला? अरे काय बोलतो अक्षय, त्या तोंडाला काय जीवाला हाड आहे का? बापाला असं बोलतोय हा? मग बापाला काळजी आहे का लेकाची? अरे नसतं ती परवडलं असतं असलं होण्यापेक्षा. नसतं परवडलं असतं म्हणजे. अरे ते काय बी बोलते, त्यांच्या नको बोलण्यावर लक्ष अरे दे. ज्यांना नाही तिला चुकी आहे त्याच्यापेक्षा. मला बाकी माहित नाही. ते वावर ना इकून नाही तर माझ्या नावावर कर, मी माझ्या पद्धतीने इकतो माझ्या हॉटेल टाकतो. बघ बापाला बोर्ड दाखवतोय. ते बाकी माहित नाही तर मग ते कसं काढायचं मला माहिती आहे. रात्रीतून डोक्यात दगड घाल. मग आता सांगतो तुला अक्कल आहे का काय बोलतोय हा? हे असं हाणून काय होणार आहे का बापाला? बापाला सांगायचं मग. तू बावळट आहे का? काय चाललंय तुझं? हा, वावर नावर करून देतो तुम्ही. तू का बस. मी आता सांगतोय गोडीत सांगतो. मी 4 वेळेस पाया पडायला का मोकळा नाही इथं. सारे लोक मला नाव ठेवतात. काय ठेवले त्या जमिनीत? कुसळ कुसळ काय खायचेच काय ते? अरे मी समजून सांगते त्यांना. अरे बघ ना, रोड लगत जमीन आहे ती. आज 10 रुपये तर उद्या 50 रुपये होती ना रे त्याच. पण तू असं चिडू नको बरं. काय नको सांगू समजून. म्हातारे तुला शेवटच सांगतो, तू जमीन नावावर करणार आहे का नाही, नाही विकणार आहे का नाही? मी गिरायक आणलेलं मागे गेलं नाही पाहिजे. आता सांगतो मी. बघ तुला आहे ना 10 वेळा सांगितलं, परत तेच सांगतोय. मी जिवंत आहे ना तोपर्यंत तरी तुझ्या नावावर वावर करीत नसतो मी. हा, तू जिवंत तोपर्यंत नाही करणार ना हा तू? नसतोच करीत मी. पडला काय? मारतो काय म्हाताऱ्याला? मारतो काय म्हणा? काय जगून काय उपयोग म्हाताऱ्याचा? अरे जगून काय नेमकं तुला काय झालंय काय? वावर माया नावावर कर म्हणलं. म्हातारा कुठं ऐकत आहे? हा मग मारणार नाही तर काय करणार मग? अरे तू एवढा शिकला सवारला ना, तुला अक्कल बिक्कल का यायची? म्हाताऱ्याला मारितो तू खुशाल. आम्ही कोणत्या कामासाठी आलो काय आलो? तुझं काय नाटक लावलं तर वावारी कर. एवढा शिकलाय सवारलाय सगळ्या गोष्टी झाल्या आणि हाटीला तरी पैसे मागतो काय दातीच क्या? हा एवढं ज्याचं ज्याचं जळत ना त्यालाच कळत. आज तुझा बाप आहे तरी तू मारहाण करतो वैर. तुला कळत नाही का? तुझा बाप असून तरी. अरे मामा मी लहान आहे तरी मला कळतंय, पण तू इतका मोठा झालाय तरी तुला कळत नाही. तुला अक्कल आहे का? बाप तुझ्या बापाला चिकरतो काय? तू ग बस बाई, तुला माहित नाही काय? तुला काय माहित नाही? तरी तुला मला कळतंय, तुला कळत नाही. पुरीला जरा पुरीला काय 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 ती खोटं बोलत ती? मोठं अरे तुला सगळं- कळणार? तुला कळतंय का मोठं बारक? मग तिला कळत ना माझं मी बघा. माझ्या दारात माझा रुबाब नाही करायचा काय? आता सांगतो मी. अरे किती घोडम्या आठवण घ्या, तुला किती कष्ट करून वाढवलाय. तू लाज आहे का थोडी तरी? जाणीव आहे का उलशीत तरी तुला? तू ग बस. तू का बस माझी? तू बोलूच नको. इथं माझं काय चाललंय ना मला माहिती. काय चाललंय तुझं? आय तर भेटत खायला. आय तर भेटत खायला. मग पोरगा जरा पुढं काहीतरी करायचं म्हणता खपत नाही का? मग ते सदा म्हातारा दिसतंय तुझं पुढे काय करणार आहे? तू लागला सांगायला आम्हाला. एक काम करू, यांना घेऊन जाऊ. ही मारीन बिरून बेवड ही ह्याच्या दादा ही आमच्या घरातली गोष्ट आहे, ते मी बघून घेईन आमच्या घरात. ती नका सांगू. बस बस चिचुंद्रे, तूच भांडणं लावले असते नीचं घरात. ए, मी कशाला भांडणं लावू? हा माझ्या बायकोचं नाव नाही काढत. आताच सांगतो. आणि जायचं घेऊन म्हाताऱ्याला लगेच निघायचं. परत द्यायचं नाही. ए आताच सांग. म्हाताऱ्याला ना तुझं कुत्र हाल खायचं नाही. कुत्र ही लक्षात ठेव. बघेन मी माझं. हा. तुझ्या जीवावर जगतोय तू भिकारड्या. बघेन मी माझं काय आणि लग्न झाल्यापासून काम सुद्धा करत नाही. बापच कमवून आणतो हे खात्यात तर भर नाही भर ना कान भर अजून. लेख आण सवय तुम्हाला. कोणी चर्चा घालली माझ्या लेख असं माझ्या लेख तसं. काय केलं लेखासाठी? हा वावर एक म्हणलं ते तुमच्या जीवावर आलंय. कुणाला म्हणजे आम्ही दुसऱ्याचे आहेत का? लहानाचा मोठा केला, शिकवला एवढा तुला, आणि काय केलं परत विचारतो. उपकार नाही केले, शिकवला. मग आता वावर एक अहो म्हणतो ह्याच्या म्हणजे अकलीत पडल्यात किड. हे असं गोटभर पिलं गावभर तमाशा करतं. ह्याचं काही खरं नाही राहिलं.
ती तुम्हाला मारीन बिरीन एका दिवशी. चला तुम्ही जा. ए आकू चल, यांच्या नका नादी लागू. हा तुझ्या काय दारात कोण नाही, चल रे. देसाला काळा मानाने बी काळा आहे माझा आजी. आपण नसतो आलो तर आज बाबाला मारलंच असतं त्याने. अरे डायरेक्ट मारून टाकला असतं, नरड्या बसला होता, नरड दाबीत होता. ए जा जा जा, ए काळ्या जा. जसं वरून काळा आहे तसं आतून बी काळा आहे तू. जाऊ दे त्यांना, किती दिवस सांभाळणार आहे ते, परत आपले पैसे येणार नाही घाशीत. मग काय तर. आता तर घरातच घ्यायचं ना, जोपर वावर नावर करून देत नाही जोपर. चल घरात. चला. होय आहे बघ की 15 दिवस होऊन गेलेत तरी एक फोन नाही, काय नाही त्याचा. हा त्याला आठवण येत नसेल का ग आमची? हा अगं काय नाही केलं त्याच्यासाठी बापाने, त्याची थोडी बी त्याला काळजी नाही ग. त्याच्यासाठी काय काय केलं नाही मला माहिती आणि त्याला बी माहिती, पण त्याची बायको आहे ना तीच लई कसली भेटली काय माहिती, कुठून ती पदरात पडली असन तुमच्या. अगं काय काय बोलती ती. हा माग नसले तर काय काय कान फुगवत असन त्याची, त्याच्यामुळेच तो असा येड्यावानी करायला लागलाय. एवढा नव्हता ग तो असा. करायला निवांत बसला तर काय नाही ते आई म्हणत होती की असंच काम फिम बघावं म्हणलं. अरे मामा कुठं दिसणार, मामा कुठे गेले तर? असते ना बाहेर गेले असते. बाहेर म्हणजे कुठे गेले? बाहेर म्हणजे काम बघायला गेलेत. काय चिडू नका तुम्ही. अहो आम्ही तरी तुमच्या जीवावर किती दिवस बसून खाणार आहे. अहो मामी, आम्ही कुठल्या गोष्टी दुःख दिलंय का तुम्हाला? म्हणलंय का तुम्ही हिथून बाबा कामच करा म्हणून राहा म्हणून? आता त्या माणसाला नाही अक्कल म्हणून आम्ही आमच्या दारात बोललोय तुम्हाला. तसं नाही जावं, शेवटी जावायचं घर आहे. अरे जावं जरी असलं, मी तुमच्या लेखासारखंच आहे की मामी. अगं पण आई तिथं पण ते कामच करत होते म्हणून इकडं आणलंय ना. त्यांचं जाऊ दे खरं, पण गावात लोक काय म्हणते ना, आणलं म्हातारं लावलं कामाला. पण ते आमच्या बुद्धीला नाही ना पटत. अहो असं नसतं मामी. हा गावातले लोक मला काय म्हणते ना, मामाला सासऱ्याला दारात आणला आणि काम करायला पाठवला. अहो तसं नाही जावं. पण मी काय नाही मामी, तुम्ही मोकार त्यांना लावलंय ते, आता ती लोक लागले नाव ठेवायला गुगाल त्यांना आमच्या तोंडाने. एक काम कर, आणतो बघून ही धर, हे पैसे घे, उद्याच्याला माझ्या मित्राची खरेदी आहे, त्याला पैसे द्यायचे, उद्याच्याला व्यवस्थित ठेव, मी त्यांना बघून येतो. हा बर बर ते व्यवस्थित ठेव फक्त. हा आई मी आले, ठेव ना. मम्मीने तर पैसे मोबाईल इथंच ठेवलाय. मम्मीला काही ध्यानच राहत नाही. आता डब्यात ठेवते पैसे. ते मोबाईलला जरा थोडा आराम दे की. आता काय करते, नुसती बघते तर त्याच्यात काय बघत सारखी बघितलं दिवसभर, कवा बघावं हाय त्या मोबाईल मध्ये, कवा बघावं हाय त्या मोबाईल मध्ये. मग काय करू. तुमचं बायकांचं बरं आहे बाबा. बरं ते ऐक ना, ती काल तुझ्याकडे पैसे दिले ते आण बरं, ती जायचंय मला बाहेर परत. हा आणते. ते आण, जा पटकून जा. आमचं बरं आहे बाबा. बरं, आलेच. पाणी आण येतानी. ऐका ना, तिथं ठेवलेले पैसेच नाही तिथं. काय मी तिथंच ठेवले होते, देवापाशी देवपूजा केली. अरे नीट बघला का, ती काय थोडं तिडकं पैसे नाहीत. तिथंच ठेवलं होतं. कुठं पण म्हणजे आता मला काय यार, काय कुठं ठेवल्यात ती तरी बघ की नीट. हा तिथंच ठेवले होते, माझ्या चांगलं ध्यानात आहे. मी देवपूजा केली आणि तिथं अरे ती देवाशेजारी मोबाईल ठेवले मुळे होते. तुझ्या लक्षात नसेल, कुठतरी ठेवलं असतं, नीट आठव बरं. मी मोबाईल खालीच ठेवले होते, मोबाईल घेऊन आले आणि पैसे तिथंच राहिले माझ्याकडून. कसला कुटाणा केलाय बाबा. अरे एवढी थोडी थिडकी आम्हाला लाखभर रुपये येतला का ती. हा पण तू अशी बसली बाहेरून, दुसरं कोण आलं घरी? नाही, पण बाबा आलते दुपारी जेवायला. मग बाबा नेते का? मग दुसरं कोणी आलंच नाही ना, बाबा जेवायला आलते
आणि मी इकडे काम करत होते. मग बाबांना म्हणलं तुम्ही हाताने घेऊन खा. बाबाने तसं तुझी आई कुठे? आई पण बाहेर गेली. आई बाहेर गेली? दुसरं कोणीच नाही आलं. बाबा चालते म्हणजे तरी बाबानी दुसरं कुठे ठेवलं होतं? तिथंच ठेवले ते आणि तिथंच बाबा जेवाय बसले होते. नक्कीच बाबानी चोरले पैसे. डायरेक्ट नाही असं कसं म्हणते तू डायरेक्ट बाबाने चोरलं म्हणून? हा मग काय असं कोणी येईन पैसे? हो बाबा आले. कुठे गेलता त्या? गेलतो जरा काम होतं एक जणाचं, मग थोडस करून आलो. बाबा तुम्ही जेवायला आलते तेव्हा पैसे होते का तिथं? कुठे ठेवले होते? तिथं देवापाशी. नाही बाळ, तू म्हणले आता तुला कामात होते हाताने घेऊन जेवत, मग मी आपलं हाताने घेतलं जेवलो, त्यावरून ठेवलं मी आलो. मी कशाला पैसे तुझे कुठे ठेवलेत आणि किती ठेवलेत कशाला पाहिले मी ते? हो मामा, ती थोडं तिडकं पैसे लाखभर रुपये होतं. आता एवढी अचानक उद्या आज खरेदी कसं काय करायचं सांगा बरं तुम्ही. बाबा तुमच्याशिवाय या घरात कोणीच आलं नाही बाकीचं. कुठं ठेवले असते ते पटकन सांगा. ए लेकरा, अगं मला काही सांगू नका बाबा. अरे तू काय बोलती? तुला कळतंय का? मी कशाला घेईल तुमचे पैसे? कशाला घेईन म्हणजे? आता माहिती ना तुमच्या घरात काय चालू होतं ती. अरे पण तू डायरेक्टच म्हणते त्यांना तुम्ही घेतले असते. नाही रे, मी नाही चोरी केली. अरे मी हो का, मला काहीच सांगू नका. मी तुम्हाला पहिलंच सांगितलंय. आणि जर तुम्हाला देता येत नसते ना तर तुम्ही ना या घराच्या बाहेर पडा. अजिबात मला घरात नकोय तुम्ही. अरे माझं मी काही करीन पैशाचं. भीक मागन लोकांना. पण तू जर थोडं नसते नेलं त्यांनी पैसे. नसते नेले काय? त्यांच्याशिवाय आले का घरात कुणी? करायचं काय मला तुझे पैसे घेऊन? बाबा मला काही सांगू नका. तुम्ही निघा आणि परत तोंड दाखवू नका मला. असं नाही, असं बघू करू काहीतरी काय असलं तर. असं नाही बोलावं त्यांना. स्वतःच्या बापावर चोरी चाळ घेऊन राहिलीस तू. जा. मी नाही हो चोरी केली. ठीक आहे, माझा कंटाळा असेल तर मी जातो घर सोडून. तसं नाही का, आता काय सांगावं आता काय. माझ्यावर पण उपकार करा. तुम्ही निघा आता. कारण की खरंच नाही केली चोरी. नाही मला काय माहित. तुम्ही निघा. अरे असं नसतं म्हणायचं. ते काय बाबा, ते लोक म्हणते की जातात इकडून म्हातारा आणून घराच्या बाहेर काढले. हा मग काय करायचं आता? डोक्यावर नाचवायची त्यांना. आता काय माझी अक्कल चला नाही. आता ते आज खरेदी त्याने मागितलं लाख रुपयात, कसं काय करावं? तू सांगा नाही कुठे ठेवल्या, तुझ्या लक्षात नाही, तुझं लक्ष नाही. तू आले की डायरेक्ट त्यांनाच म्हणले की तुम्हीच घेतलंय म्हणून. मामी आले. काय झालं ग? पाणी आण बरं एक ग्लास मला. घे तुझं तू आणि पी. खुशी जाय बाप्पा, काय झाले? अहो काय झालं, काल नव्हते का आपण बसलो होतो, पैसे दिले होते मी. ते आज खरेदी होती, मला ते द्यायचं होतं पैसे. कुणी नेल्यात काय माहिती ना. ही म्हणते की बापू आलत म्हणून त्यांनी घेऊन गेलेत म्हणून. काय? अगं तुला असं बोलायला लाज कशी वाटली नाही खुशी? अगं आयुष्यभर कष्ट केलं त्या माणसाने, कधी पैशाचा मोह केला नाही. ओ तुला राहायचं असेल तर राहा, नाही तर तू पण चालती हो. अगं स्वप्न सुद्धा विचार करणार नाही ग ते. आणि तू प्रत्यक्षात चोरीचा आळ घातला त्यांचा. म्हणून आणि तर जीव दिला तरी ती चोरी करायची नाही. दिसतंय आम्हाला. आणि तुला त्यांचीच बाजू वाढायची असेल ना तर तू पण उपकार कर माझ्यावर आणि निघ या घरातून. काय लईच अवघड आहे आता. यांनी फार माझं तर ना कुठं काय करावं तीच अक्कल चाला नाही माझी. आता नेमकं काय करावं आणि काय नाही कळानाच बोली शक सुद्धा. अहो मी काहीच म्हणत नाही, पण आता जेव्हा काय त्या पैशामुळं काय तिच्या आईला कुठं आता ह्याच बाईने कुठेतरी ठेवला असत्या, जापानला असत्या, त्या म्हाताऱ्यावरती आळ घेतली. आता म्हातार कधी लागा त्याने स्वाभिमानाने एवढं जगत आहे ते. कस तरी आणलंय त्याला इकडं. गाववाली सगळी नावं ठेवते. बाई किती वेळ झालाय, कधी आता काय माहिती. किती वेळ झालाय पोस्ट ऑफिसात गेलेत अजून काही नाहीत. कोणाचं पत्र आलंय काय माहिती. हे मानसी, काय हो कुठे गेले होतात आणि कोणाचं पत्र आलत? अगं पत्र बित्र काही नाही. ते मागे एकदा इंटरव्ह्यू दिलता ना, हा नोकरी लागली मला. काय बोलताय खरंच? हा मला तर खूप आनंद झाला. अगं आता सुरुवातीला देते 45,000 रुपये आणि काही दिवसांनी हळूहळू वाढते, लाख रुपयेपर्यंत जाईन पेमेंट. अय्या म्हणजे आपले सगळे स्वप्न पूर्ण होणार तर. हा ना. आता किती दिवस झाले आई वडील आपले पैसे नाहीत.
मी काय करतो, जात जाता त्यांना भेटतो म्हणजे त्यांना इकडे घेऊनच येतो. आता मी तिकडे नोकरीला गेलो तर एकटी कशी राहशील? हा ते पण बरोबर आहे. खरंच आई बाबांना घेऊन या. हा जरा चुकलंच ना आपलं. हा ना, माफी मागितली पाहिजे त्यांची. हा ना, मित्रांचं ऐकून आणि तुझं बी ऐकून म्हणलं की हॉटेल टाकायचं. मी काय, माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या म्हणूनच मी पण बोलत. पण ते जाऊ दे, आता बरं झालं ना, आता नोकरी लागली ना, आता कसलं टेन्शन नाही. हा. त्यांना या आनंदाची बातमी सांगून त्यांना घरी घेऊन येऊ. हो चालेल, मी पण येते सोबत. बर चल. हा. आई हा आई बाबा आलेत का इथं? नाही. इथं नाही, तुमच्या सोबत नाही आले का? आणि काय झालंय? अरे मित्राची खरेदी करायसाठी जावयाने ₹1,00,000 दिले होते खुशीने कुठं ठेवले काय माहित, आणि त्याचा तुझ्या वडिलांवर टाकलंय आणि त्यांना घरातून बाहेर हाकलून दिले रे. नाही आई, जरा चुकलंच आमचं. तुम्हाला नव्हतं घरातून हाकलेलं पाहिजे. आणि मला काय माहित ताई दाजी असे करतील म्हणून. अगं मी आता तुमच्याकडेच येणार होतो तुम्हाला न्यायला, आणि त्याच्यात तू आले असं घडलंय सांगितलंय. बाबा इकडे आलेच नाहीत का? इकडे आलेच नाहीत. आले असत मी सांगितलं नसतं का? तुला वाटते का रे तुझे बाबा असं करतील म्हणून? नाही, बाबा असं कधीच नाही करू शकत. पण आता गेले कुठं असते काय माहित. चल आपण शोध. हा आपण शोधू. काय करावं तीच मला सुचना नाही. पण यांनी केलंच कस काय म्हण, इथं लोकांचं पैसे देणं काय ते कळतंय का माणसांना तरी? आपण म्हणलं गेलं सपा झाली बाबा, म्हणलं खात्यान 4-2 घास राहत्यान कस तरी गरीबाला ऐकीच. ओके असं असतं त्या ह्यानी सुद्धा, त्याच्यामुळे त्यांना काढून दिलेलं. बरं जाऊ द्या, लय नका टेन्शन घेऊ. ही गाड्यातलं आहे ना, एवढं आपण मोडू आणि काय पैसे येते त्याच्यात बघू. आपण थोडं तिरकं नाही ती पैसे, तेवढ्या पैशासाठी मी किती जणांच्या पाया पडलोय. हा त्यांना थोडं सुद्धा कसं काय कळलं नाही. काय ग मम्मी पप्पा दोघच बसलो तर नाही बाबा कुठे? काय नको नाव काढू बाबा त्यांचं. त्यांनी तर पारप सगळी आखी मथुरा पाण्यात घातली. त्या दिवशी दिलेले तिला पैसे हिने कुठं ठेवलं होतं काय माहिती नाही. ती म्हातार गेलं घेऊन. अगं पैसे चोरीला गेलेत आणि तुझ्या बाबांनीच नेलेत. काय पैसे चोरीला गेले? अग मम्मी तुलाच कळत नाही का? तू तिथं देवापाशी पैसे ठेवले होते, तिथं कुणी नेले असते तर मी डब्यात ठेवल्यात. बाबा कधीच अशी चोरी नव्हती करीत. आता कुठे गेलात बाबा बरं? तू खुशाला हाकलून दिलंय. बाबा काहीतरी जीवाचं बरं वाईट करते आणि गाय त्यांचा लवकर आता. चल बघू, चला पटकून चला. ठेवा बाळू. कस काय आपला बाग? अरे यंदाच दारलाय, सेटिंग बरी झाली का? मस्त आहे, चांगला आहे, एकदम भारी. तुझा कस काय? माझा लय भारी आहे. आता काय आहे ना? हा असंच आहे, मस्त आहे, चांगलं. बाबा कसं तुला त्याच्यातली माहिती पाहिलं, जुना बाग आहे तुझा. तुम्ही मस्त केली सेटिंग. आता आमच्या केलंय बाई यंदा पावसाने लय तर आणलंय त्याच्यामुळं. आम्हाला बाबाकडे हो बाबा. काय गडबडी? काही जरा तब्येत ठीक नव्हती, मग औषध आणायला गेलो जराशी. कशाच आहे औषध ते? पोट दुखत होतं जराशी, त्यामुळे मग डॉक्टरकडे गेलो होतो. पण नक्की बरंच आहे ना? हो हो बरं वाटतंय ना? पण हो हो हो. नाही तर आम्ही दवाखान्यात घेऊन जातो. आणलं दिले जावायने पैसे, मग आणला औषध. बरं 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 बरं. चला चल हा ये. होय बाळू. मला बाबा जरा टेन्शन मध्येच लागत होतं. मला तर जोडते जरा काय कळा ना. पण जाऊ दे, ते याच सासरा आहे. अगं आई तू तवाच यायचं ना ग. कपाळात यार कपाळात. अहो एक म्हातारा माणूस जाताना बघितलं का? हा पाहिलंय, पण काय करायचं? काय नाही, ते वडील आहेत, त्यांना मला घरी न्यायचंय. आपण तू कोण आहे? मी मुलगा आहे त्यांचा. अमोलचा मेव नाही का? हा. आणि तोच हाकून दिलं होतं ना त्यांना? अहो ते झाली चुकी तवा. पाहिले का तुम्ही त्यांना? कुठे गेले? पाहिलंय मी. कुठे गेले? गेले तिकडे गेलेली पुढं. इकडे वय. आई चल त्यांना घेऊन येऊ. हा चल लवकर. अक्षय नाही तर त्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करते ना रे. चल लवकर काहीतरी करते. एक काम कर म्हातारा, मला फक्त एवढंच मानलेलं आहे, मी आजारी, मी दवाखान्यात गेलतो ना, औषधाची बाटली होती म्हाताऱ्याकडे, वाचवायचं खरा. इथून म्हातारा इकडे घुसलेलं आहे. इकडे गेलेत का? हा आलो मी बी. चल हाकू चल पटकून. बायाच्या नादी लागलो आणि त्या म्हाताऱ्यावरती मोकर दाबून थांबवायला पाहिजे होतं. करा बोल. काय ती हे झालं. काय झालंय? आमचं सासरा नाही बाई, हा ती ₹1,00,000 आणलं होतं बरं, हिने आळ घेतला त्याच्या. काम कर, मला सगळं माहिती. तो मेव ना ते आता पुढे गेल्यात. काय? पण वाचवायचं कर. त्या म्हाताऱ्याकडे औषधाची बाटली असणार आहे नक्कीच. चल मी बी आलो. चल चल. परमेश्वर
अरे जेव्हापासून कळत नव्हतं तेव्हापासून काम लोकांची तर हमाल्या कष्ट केलं, लेकराला शिकवायचं, जीवाचं रान केलं, पोटाला नाही खाल्लं पण त्या लेकरासाठी शिकून एवढा लहानाचा मोठा केला, रांकीला लावला. तो माझ्या जीवा उठला. पोरीला माया असेल, पोरगी घेऊन आली तुम्ही चोरीचा आळ घेऊ माझ्यावर. आता जगायचीच अपेक्षा नाही. काय 2 असून एक पोरगी एक पोरग, पोराला नाही म्हणे पोरीच्या जातीला लय माया असते, तेच पोरीने चोरीचा आळ घेऊन घराशी. माफ कर मला, माझ्यानंतर बायकोचे हाल होणार आहेत. अगाई सगळीकडे शोधलं पण बाबा कुठं दिसत नाहीत. कुठं कुठं बघायचं? तिथं कोण आहे? बाबा आहेत. बाबा 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 ती म्हटली कसली बघ. बाबा 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 हे काय केलं तुम्ही? मला कुणाच्या सहाऱ्याने सोडून चालले तुम्ही. उठा बाबा उठा ना बाबा. उठा ना उठा ना. असं कसं सोडून जाऊ शकता तुम्ही मला? बाबा बाबा उठा ना. हे काय केलं तुम्ही? आम्हाला विचार नाही केला का? बाबा शांत व्हा. कशी शांत होऊ सांग ना माझी. बाबा तुम्ही मला असं एकटे कस काय सोडून जाऊ शकता? बाबा तुमचा मुलगा नोकरीला लागलो, नाही मागणार तुम्हाला काही नाही आज. बाबा उठा ना. आई उठा ना बाबा. बाबा उठा ना. ओ बाबा. बाबा इकडे बघा ना. बाबा 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 उठा ना. उठा ना. काय झालं बाबाला? बाबा उठा ना. तुझा बाप स्वाभिमानी होता ग, त्याला नाही सहन झाला चोरीचा. आत्महत्या केले त्याने, जीव दिला जीव. तुमच्या भरोश्यावर पाठवलं होतं ना, लय नाकवर करून नेलं होतं ना माझ्या बापाला. माझ्याकडून चुकलंय, मी आज गु खाल्ला बाबा. आता काय सांगा उठा ना. एकदा माझ्याकडे बघा ना. ऐक ना बाबा. उठा ना, घरी जायचं आपल्याला. काय सांगा तुम्हाला पाहुणं पत्र औषध. आपला अक्षय अधिकारी झालाय. घरात नीट जाळ कर बघ डोळ्याने तुझ्या. नाही वाचवणं काय होत आई? मुलगी आहे ना त्यांची तुम्ही, आणि तुम्ही स्वतःच्या बापावर असा आळ घेतला. लाज कशी वाटत नाही तुम्हाला? अरे रे अमोल, ह्यो इथं माणूस आल्यापासून बघत होतो रे, तो कष्ट करणारा होता, असं चोर माणूस नव्हता रे तो. आणि ह्यो पोऱ्या मानणारा. लाज वाटायला पाहिजे होती तुला थोडीफार काहीतरी. ज्यावेळेस बापाला बाहेर काढायला, अरे त्यांनी जेलमध्ये दिला होता. चुकलं माझं, पण जमिनीसाठीच बाहेर काढला होता ना तो. मला काय माहिती असं होणार आहे काही. अरे जमीन जुमला ह्यो काही बरोबर येणार नाही. आज तो तुलाच झाला ना, तो तुझ्यासाठीच जपत होता ना. त्या बापाची किंमत तुला कळाली नाही. आणि म्हणतात ना पोरगी पाहिजे, पुरी लय माया असती. अरे स्वतःच्या बापावर आळ घेत तुला का लाज नाही वाटली थोडी? उठा ना. माणूस कोणत्या क्वालिटीचा होता, काय होता ती कळालं नाही तुम्हाला? उठा ना.
एकदा माझ्याकडे बघा ना. उठा ना, उठा ना, उठा ना. कोणाच्या जीवावर मला सोडले. उठा ना, तुमच्याशिवाय कोण आहे मला. बाबा उठा ना. बाबा तुमच्याशिवाय करमायचं नाही हो बाबा मला. मम्मी तुझ्यामुळेच मेलाय. तुझा बाप तुझ्यामुळेच मेला. मम्मी तुला तुझा बाप कळाला नाही ग. खरंच नाही कळाला. मी माझ्या बापाला नाही ओळखू शकले. त्यांनी आमच्यासाठी जीवाचं रान केलं, एवढं सगळं केलं, तरी मी त्यांच्या चोरीचा आळ घेतला. माफ करा बाबा मला. काय हो ताई, आता बोलून काय उपयोग आहे? ज्यावेळेस बोलायचं होतं त्यावेळेस काही नाही बोलला, आणि आता बोलता वय. आता काय उपयोग आहे? तू तर शांत बस. तुझ्यामुळे माझा बाप गेलाय. तू नसतं मला डोक्यात घातलं व्यवसाय करू, हॉटेल टाकू, मी कशाला त्यांना घराच्या बाहेर काढलं असतं? कशाला हे घडलं असतं? अरे एकमेकांना दोष देण्यापेक्षा आलेल्या परिस्थितीला आहे ना तोंड देणं गरजेचं आहे. नियमाने आहे ना पोलीस स्टेशनला फोन करावा लागन, PM करावा लागन. ती किती मूर्ख म्हणावं लागेल. 1 लाख रुपयासाठी सासरा मी वाया घातला. हिचं ऐकलंय या अडमटाचं. बावळटपणा केला. लय अवघड झालं. अमोल झालंय आता रेसिर PM करणं गरजेचं आहे. पण काय सांगू सरपंच तुम्हाला. हो का, झालंय आता. रडू नका, काय नका. आता काय करा, आता डायरेक्ट ॲम्ब्युलन्सला फोन करा आणि रिस्थिर काय असेल ती करा. आता ती करणं गरजेचं आहे. म्हातारा उचला, इथं टाइम करू नका. चला गाडी येते तोपर्यंत उचला. सरा माग तुम्ही. आई, आई चला उठा, उठा आई. ताई, आई नाही करा.